श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला मंगळवार आणि आपल्याला सकाळीच घरामध्ये एक पान जे आहे तर ते घेऊन यायचं आहे आणि आपल्याला या पानाचा एक उपाय करायचा आहे, ज्यामुळे आपल्या जीवनातील सर्व अडचणी, समस्या, दुःखे जी आहेत तर ती नष्ट होतील आणि आपली कोणतीही कठीण इच्छासुद्धा पूर्ण होईल. हिंदू पंचांगाप्रमाणे आपले मराठी महिने चंद्राचं पृथ्वीभोवती होत असलेलं भ्रमण लक्षात घेऊन ठरवले जातात. अशा चंद्राच्या भ्रमणामध्ये जेव्हा एकूण 27 नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो तर त्याला मार्गशीर्ष महिना म्हटलं जातं आणि मार्गशीर्ष हा अतिशय पवित्र महिना आहे. या महिन्यामध्ये आपण केलेले प्रत्येक कार्य असेल त्याचप्रमाणे केलेली प्रत्येक पूजा आपल्याला शुभफळ देत असते. या महिन्यामध्ये पवित्र नदीमध्ये स्नान करणे, त्याचप्रमाणे श्रीकृष्णांची आराधना करणे याला विशेष असे महत्त्व आहे. यामुळे सर्व दुःखे दूर होत असतात. त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्यामध्ये येणारे मंगळवार, शुक्रवार, गुरुवार याला सुद्धा विशेष असे महत्त्व आहे. मंगळवार, शुक्रवार हे दिवस जे आहेत तर ते देवीला समर्पित असतात आणि म्हणूनच आपल्याला पहिल्या मंगळवारीच एका झाडाचं पान जे आहे तर ते घरामध्ये आणायचं आहे आणि हे पान जे आहे तर ते म्हणजे विड्याचे पान. विड्याच्या पानाला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष असे महत्त्व आहे. शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा विड्याचे पान जे आहे तर ते अतिशय महत्त्वाचे आहे. विड्याच्या पानाच्या टोकास लक्ष्मीचा वास असतो. त्याचप्रमाणे विड्याच्या पानाच्या उजव्या बाजूला ब्रह्मदेवांचा, त्याचप्रमाणे विड्याच्या पानाच्या मधोमध सरस्वती देवीचा वास आहे. विड्याच्या पानाच्या डाव्या बाजूला पार्वती देवी, तर विड्याच्या पानाच्या लहान देठामध्ये महाविष्णू आहेत आणि मागील बाजूला चंद्रदेवता वास करत असते. त्याचप्रमाणे या पानाच्या सर्व कोपऱ्यामध्ये परमेश्वराचा वास असतो. विड्याच्या पानाखाली मृत्यूदेवता वास करते, म्हणूनच तांबूल सेवन करताना बुडाचा भाग जो आहे तर तो काढून ते सेवन केले जाते. तर एवढं महत्त्व या विड्याच्या पानाला आपल्या शास्त्रामध्ये आहे आणि म्हणूनच विड्याच्या पानाला आपल्याला घरी आणायचं आहे. त्यासोबत आपल्याला एक उपाय जो आहे तर तो सुद्धा करायचा आहे, ज्यामुळे आपल्या जीवनातील जे दारिद्र्य आहे, गरिबी आहे तर ती नष्ट होईल. आर्थिक समस्यासाठी हा खास करून उपाय जो आहे तर तो करायचा आहे. हा उपाय कधी करायचा, कसा करायचा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या घरातील आर्थिक समस्या नष्ट होण्यासाठी, व्यवसायामध्ये, करिअरमध्ये प्रगती होण्यासाठी, त्याचप्रमाणे मुलांची, पतीची प्रगती व्हावी, आपल्या कुटुंबाचे कल्याण व्हावे, तर यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. आता यासाठी आपल्याला 2 विड्याची पाने घ्यायची आहेत. पाने ही अखंड देठासह आणि हिरवी घ्यायची आहेत. सुकलेली, देठ नसलेली, किडलेली किंवा छिद्र पडलेली, तुटलेली पाने आपल्याला उपायासाठी वापरायची नाहीत. तर व्यवस्थित सुस्थितीत असलेली 2 विड्याची पाने घ्यायची आहेत. एक सुपारी घ्यायची आहे. सुपारी ही नवीन असावी, वापरलेली सुपारी आपल्याला घ्यायची नाही. त्याचसोबत आपल्याला 2 हिरव्या वेलच्या घ्यायच्या आहेत. त्या वेलच्या सुद्धा व्यवस्थित असाव्यात, किडलेल्या, अळी लागलेल्या वेलच्या घ्यायच्या नाहीत. त्याचप्रमाणे 2 फूल असलेल्या लवंगा घ्यायच्या आहेत. तुटलेल्या किंवा फूल नसलेल्या लवंगा घ्यायच्या नाहीत, तर व्यवस्थित फूल असलेल्या अखंड अशा 2 लवंग घ्यायच्या आहेत. उपाय जो आहे तर तो करण्याअगोदर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे. स्वतःला बसायला आसन घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपल्याला आपल्या कपाळावरती हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. त्यानंतर दिवा लावून घ्यायचा आहे. दिवा शक्यतो तुम्ही तुपाचा लावा आणि जर तुपाचा दिवा लावणे शक्य नसेल तर तेलाचा दिवा लावू शकता. दिवा ठेवताना आपल्याला तो आसनावरती ठेवायचा आहे. थोडेसे तांदूळ ठेवून किंवा फुलांच्या पाकळ्या ठेवून त्यावरती दिवा ठेवायचा आहे. डायरेक्ट जमिनीवरती कधीही दिवा ठेवायचा नाही. आणि हा जो प्रज्वलित केलेला दिवा आहे त्याला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करायचं आहे आणि ह्या अग्नीच्या साक्षीने आपल्याला उपाय करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये आपल्याला मुठभर तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. यानंतर आपण जे साहित्य घेतलेलं आहे तर त्यातील जी विड्याची पाने आहेत तर ती 2 विड्याची पाने एकावरती एक, तर अशा पद्धतीने त्या प्लेटमध्ये जे तांदूळ ठेवलेले आहेत त्या तांदळांवरती ठेवायचे आहेत आणि समोरील बाजूला त्या पानाचा देठ येईल अशा पद्धतीने ही पाने ठेवायची आहेत. यानंतर सुपारी जी आहे तर ती एका तामणामध्ये ठेवायची आहे. त्या सुपारीला आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. स्वच्छ पाण्याने आपल्याला हा अभिषेक जो आहे तर तो करायचा आहे. त्यानंतर दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे. पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. परंतु जर तुम्हाला दुधाचा किंवा पंचामृताचा अभिषेक करणे शक्य नसेल तर फक्त स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे. जर आपल्याकडे गंगाजल असेल तर 4 थेंब गंगाजल पाण्यामध्ये टाकून त्या पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि हा अभिषेक करताना श्री सुक्तमचं पठण आपल्याला करायचं आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी सुपारी आहे तर ती स्वच्छ कपड्याने कोरडी करून घ्यायची आहे
आणि जी विड्याची पाने आपण ठेवलेली आहेत त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत, त्यावरती आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे आणि यासोबत आपल्याला 2 फूल असलेल्या लवंगा आणि 2 वेलच्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. आता ह्या फूल असलेल्या लवंगा आणि 2 वेलच्या ठेवण्या अगोदर काय करायचं, तर या 2 फूल असलेल्या लवंगा आणि वेलच्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायच्या आहेत. 16 वेळेला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे किंवा तुम्ही 3 वेळेला जरी महालक्ष्मी अष्टकम म्हटलं तरीसुद्धा चालेल आणि 108 वेळेला माता लक्ष्मीचा तुम्हाला जो मंत्र येतो तर तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे किंवा तुम्ही नवार्णव मंत्र जो आहे तर तो म्हणू शकता किंवा तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र आहे तर तो म्हटलं तरीसुद्धा चालेल. लक्ष्मी मंत्र, नवार्णव मंत्र किंवा कुलदेवीचा मंत्र तीनपैकी कोणताही एक मंत्र तुम्हाला 108 वेळेला म्हणायचा आहे आणि यानंतर ह्या लवंग आणि वेलच्या आपण जी सुपारी ठेवलेली आहे तर तिच्या बाजूला ठेवायची आहे. तर असं आपल्याला विडा तयार करायचा आहे. त्यानंतर ही प्लेट जी आहे तर ती उचलून माता लक्ष्मीसमोर किंवा आपली जी कुलदेवी आहे तर त्या कुलदेवीसमोर ठेवायचं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर असा विडा आपल्याला कुलदेवीला किंवा माता लक्ष्मीला अर्पण करायचं आहे. यानंतर या विड्याला हळदी कुंकू आपल्याला व्हायचं आहे, फूल व्हायचं आहे आणि धूप अगरबत्तीने ओवाळायचं आहे आणि गोडाच्या मिठाईचा नैवेद्य सुद्धा दाखवायचा आहे. तर अशा प्रकारे विडा अर्पण करून झाल्यानंतर ती जी प्लेट असणार आहे तर दिवसभर तेथेच राहू द्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी एक लाल कापड घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, ती सुपारी, त्यासोबत एक लवंग आणि एक वेलची आणि आपण जे तांदूळ ठेवलेले आहेत, मग प्लेटमधले तांदूळ किंवा विड्याच्या पानावरचे तांदूळ, तर यातील फक्त 5 अखंड तांदूळ घ्यायचे आणि याची आपल्याला पुरचुंडी तयार करायची आहे आणि माता लक्ष्मीला आपली जी समस्या आहे तर ती सांगून प्रार्थना करायची आहे की माझी ही जी समस्या आहे तर ती नष्ट होऊ द्या आणि ही पुरचुंडी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. आता एक लवंग आणि उरलेली जी एक वेलची आहे तर ते आपल्याला आपल्या स्वयंपाकामध्ये वापरायची आहे. त्यासोबत बाकीचे तांदूळ आहेत तर ते तुम्ही पक्ष्यांना खायला घालू शकता किंवा तुम्ही त्याचा भात जरी बनवला तरीसुद्धा चालेल आणि विड्याची जी पाने आहेत तर ती निर्माल्यामध्ये विसर्जित करायची आहेत. तर अशा प्रकारे हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावशाली असा उपाय आहे. जरी तुम्हाला लवंग आणि वेलची वापरणे शक्य झाले नाही तरी फक्त विड्याच्या पानावरती फक्त सुपारी आपल्याला ठेवायची आहे आणि पुरचुंडी बांधताना सुपारी आणि 5 अखंड तांदूळ तर अशी पुरचुंडी बांधून तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तर यामुळे आपल्या ज्या इच्छा आहेत तर त्या इच्छा पूर्ण होत असतात.